इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मराज भगवान की अपने अपने माता पिता की अपने अपने सद्गुरुनाथ भगवान की छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू जगद्गुरू तुकोबारायांचा मानवी हृदयातल्या मानवी भूमिकेला सावध करणार जगद्गुरू तुकोबारायांचा हा इतका गोड चिंतन अभंग आहे. अभंगाचा लवलेश ऐका. जगद्गुरू तुकोबाराय संसाराचा हट्टहास पूर्ण करत असताना थकताना आपली अवस्था सांगतात. अरे विचारा रे मला विचारा. काय विचारा तर सावधान ऐसे काय ते विचारा. काय विचारा कशासाठी विचारा. बऱ्याच जणांनी विचार काय करायचं तुकोबा तुम्हाला विचारा. अरे मी शेठचं पोरग होतो सावकाराचं पोरग होतो. माझ्या डोक्यावर छत्री घेऊन लोक चालत होती. मी ज्याच्या घरी माझे जुत्ते काढत होतो ना माझ्या जुत्त्यांना सुद्धा उचलायला लोक होते. अरे मी गलीतनं फिरत होतो तर मला हुजरे आणि मुजरे घालणारे लोक होती. अरे संसारात मी तुळशी पत्र ठेवलं देवाच्या नादी लागलो. जी लोक माझ्या घरी राबत होती ती लोक मला पाहून फोटो मोडायला लागली सांगायला लागली तू त्याला संसार जमला नाही तू त्याला अक्कल नाही. तेव्हा पश्चाताप यायला लागला. अरे राजाच्या अरे सावकाराच्या पोटी येऊन सर्व हट्टहास पाहिला. श्रीमंती पाहिली गरिबी पाहिली. लोकांनी काय त्रास दिला लोकांनी काय डोक्यावर धरलं ते मला विचारा. सावधान ऐसे काय ते विचारा. विचारा मला काय विचारा. कारण इथं लोक फक्त चलतीचे आहेत पडतीच्या काळात मदत नाही करत. लोक घरोबा करतील आपला घर आडा देवडा चरतील आणि आपली पडती का आपला वावरली गिराईक देखतील साधा निसनीत लोक सोपे नाहीत लोक. गणेश बाया येतील आपल्या घर आड्या देवड्या फिरतील. आपल्या घरी बाई आजारी राहते एखादी बाई विचारी ताई माल बाजरीन पीठ लागावत आपल्या घरी बाया सहज सांगते तो बाजरी डबा शेतडीतून आधी भरले इमानदारी सांगा. बाहेर नाही बाई आपल्या घर म्हटलं बाजरीन पीठना डबाला हात लाई ती पीठ कसं भरली जाईल. कसं भरली जाईल दाबी दाबी भरली जाईल ना. तुम्हाला पायनी शपथ लिसन सांग ती बाई देताना पीठ कसं दे कसं दे. अरे संसार स्वार्थी आहे. डोळे उघडे असतात पण पाप करण्याची वृत्ती आपली तयार असते. पुण्य करायला तयार नसतो. म्हणून सावधान ऐसे काय ते विचारा. आम्हाला हे नका विचारा आमच्या कपाशीला किती बोंड लागतील आणि केव्हा बोंडाई पडेल आणि कोणता फवारा मारू हे नका विचारा. अंत काडीचा हा करणे विचार. देव कधी भेटेल हे विचारा. देव कसा दिसतो हे विचारा. देवाचे लक्षण कसे ते विचारा. देवाबद्दल विचारा साधू बद्दल विचारा ना. आणि विचारत असताना त्याच्याबद्दल विचारा. कोणाबद्दल. राजस कुमार मदनाचा त्याच्या रूपात जे सुख आहे ते कुठंच नाही. त्याच्या ध्यानात जे सुख आहे ते कुठंच नाही. आणि अंत काडीचा तो सोयरा आहे त्याच्याशिवाय जीवनाचं मंगल नाही. विचारा मला अंत काडीचा काय विचारा. अंत काडी देव भेटेल का.
अरे जीवनाला जसं बालपण सुटलं कडायला लागलं, अहो हातात वाढू घ्यावी वाऱ्याच्या साह्यानं निघून जावी, तसं आयुष्य एक एक क्षणला निघून जात. काय विचार केला हो आपण अंतकाळीचा? आयुष्यभर बेसावध वागलो, ज्या भाऊबंदकीत राहतो, ज्या सगळ्या सोयऱ्यात राहतो, ज्या गावात राहतो, अरे उर्मी आणि गुरमी आयुष्यभर गेली नाही, पण मरताना मला उशी मांडी देण्याला रडेल का याचा कधी विचार केला? आयुष्यभर जगलो आपण या सार्वे गावामध्ये जगत असताना, या धर्मनाथ बाबांच्या आशीर्वादाने जगत असताना आयुष्यभर उर्मी आणि गुरमी सुटली नाही. 2-4 एकर पासून 50 एकर जमीन असेल महाराज, अरे 33 कोटी देवतांची गादी करणारा मरू शकतो, आपला 1.5 एकरचा कोपरा कुठं लागतो महाराज? कुठं लागला रे? कोणत्या दिवशी वारा येईल, भुरकन आपल्याला घेऊन जाईल, काय काय लागतं आपल्याला जायला? पण कधी विचार केला की मी ज्या भाऊबंदकीत कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला व्याजाचे पैसे देताना मुद्दाम तारखा खोलल्या असतील, कोणा मंड्या मोड्या होतील, कोणा तारखा खोड्या होतील, हे असं पाप केलं असेल, तो माणूस मला ठेवायला येईल का? हा अंतकाळीचा करणे विचार केला. हा विचार बायांनी कधी विचार केला का गल्लीतल्या गल्लीत? अरे रक्ताची नाती असतात, सख्खी बहीण असते, मोठी बहीण असते, देराणे असतात, जेठाणे असतात, पारबधाने एखाद्या बाईच्या गड्यात सोनं नांदतं तर एखाद्या बाईच्या गड्यात सोनं आयुष्यभर राहत नाही. एखादी बाई राब राब राबते पण चाटूभर कण न कण घेतला जात नाही महाराज. आणि एखादी बाईचा नवरा असाच धुयाला जाते तर त्यानं करीलच कामू, त्यांना पासना भावना वाटेल होती. सोपी नाही ना. मी या विचाराचा माणूस नाही आहे, पण एक लक्षात ठेवा, सोनं घातल्यानंतर कोणाला ते दाखवत फिरू नका, हा अहंकार आहे. बऱ्याच बाया आली आणि गलीमध्ये बसल्या का सांगतात, दक बहीण आमना माणसं असं जात तसं करलं इथं बहीण त्या आजीतलं उगे तिथलं उगे. मला मान्य आहे, जिच्या जवळ आहे ना तिला दाखवा, पण जिच्या जवळ नाहीये ना तिला हिणू नका. कारण तुमच्या सोबत एक वाक्य सांगून जाईल, तुम्ही जिला सोनं दाखवतात ना तिचे विचार तुमच्या सोन्यापेक्षा चांगले, ती तुम्हाला मदत करायला येईल. आणि जिला बरोबरीच्या बाईला तिला सोनं दाखवतात ना तुम्ही फक्त अडचणीत या, तुम्हाला एक दिवस सुद्धा मदत करणार नाही. आणि एक मुद्दा सांगून जाईल, अंतकाळीचा करणे विचार. आयुष्यभर सोन्यात लढणाऱ्या बाईंची पोरं विद्वान निघत नाही, हा माझा इतिहास मी तुम्हाला सांगून जातो. आयुष्यभर जिच्या गड्यात सोनं आहे, आयुष्यभर जिला सोन्याचा अहंकार आहे, इस्टेटीचा अहंकार आहे, घरदाराचा अहंकार आहे, आमना असं कोणच नाही, आमना जसं धक्कस तसं कोणच नाही. एक लक्षात ठेवा, कालही बोललो, विद्वत्ता आणि रूप हे श्रीमंताच्या घरात जन्माला येत नाही, हे गरीबाच्या घरात जन्माला येत. अंतकाळीचा विचार करायचा असेल ना, एकच विचार करा, साठूभर सोनं लिहू नका, चाचभर जमीन लिहू नका, पण पोरांना इतकं सुंदर शिक्षण द्या आणि असा अधिकारी बनवा. आयुष्यभर गड्यात सोनं घालू नका, पण पोऱ्याला अशा हुद्द्यावर पोचवा की लाल दिव्याची गाडी तुमच्या गलीत लागली पाहिजे आणि उतरणारा पोरगा त्याचं फाटूक उघडायला एक दुसरा माणूस पाहिजे, आणि त्याला जेव्हा माहिती पडेल की साहेबाची माय आहे, तुम्हाला सलूट करणारा पाहिजे. असं पोरगा निर्माण करा ना. अरे हा कलियुग आहे, इथं एकच विचार करावा लागतो की मी मरताना मला ठेवायला कोण येईल. अरे ज्या वेळेस जैन संप्रदायाचे साधू वारले, तरुण महाराज, जैन तरुण महाराज, तरुण सागर विषय आठवला म्हणून सांगतो, त्यांच्या प्रवचनात ऐकलं होतं मी की मी मेल्यानंतर मला यमाच्या दरबारात भेटायला कोणती जागा भेटेल, मला स्वर्ग भेटेल, नरक भेटेल, गोलोक भेटेल, कोणता लोक भेटेल हे मी नाही सांगू शकत. मी आयुष्यभर परमार्थ केला असेल, मी आयुष्यभर देवधर्म केला असेल, मी आयुष्यभर काय केलं, याच्यानंतर मला स्वर्गात कशी जागा भेटेल हे मी नाही सांगू शकत. मी मेल्यानंतर मला मशानभूमीत जे लोक वाट लावायला येतील आणि त्यांच्या ज्या चर्चा चालतील त्या चर्चा तो अनंत मधुसूदना पद्मनाभा ऐकेल आणि मग मला ती चांगली जागा देईल. अंतकाळीचा करणे विचार. हा विचार करा ना. हा विचार नाही जमला कधी. काय विचार केला, माझी मुलगी, माझा पोरगा, माझं घर, माझं दार. अरे एक सांगून जातो तुम्हाला, तुम्ही किती कीर्तन ऐकली, तुम्ही देवधर्माचे कीर्तन ऐका. मी रोज समाज प्रबोधनावर बोलणारा माणूस आहे. माझं कीर्तन जर आणि तर या विषयावर राहील. माय माऊल्या हो,
तुम्ही सुयांपासनं डेका बोघण्यांपर्यंत संसार केला, पायाला चिंदडे बांधून दुसऱ्याच्या शेतात जिवाऱ्या बाजऱ्या कापल्या. अरे तुम्हाला कधी आयुष्यातलं कोणतं सुख भेटलं नाही, तुम्ही तरी सुनांना वाजवत गाजवत घरात आणल्या, भर भाऊबंदकीत मिरवत आणल्या, आणि तुम्हीच थकल्या सुनांच्या समोर. तुमच्या सुना तुमच्या कामाचा हेवा करतात, आणि जर तुमच्याकडनं काम नाही झालं तर या सुना धाकल्लाच पोरसवर घरमा आड्या देवड्या गाया देतीस. त्या दिन वाटस नाही म्हणा पोऱ्यान लगीन होतं, नाही हाय पोर परणी येती तरी चालतं, मी बिन पोऱ्यानी मरी जातो तरी म्हणा जीवन न कल्याण होतं. पण हिना शब्दे म्हणा जे हृदय म्हणजे छिद्रा पाडतस ते ऐकानी म्हणे ताकद नाही, तेव्हा नंतर पश्चाताप येतो. अंतकाळीचा करणे विचार. कधी करावा अंतकाळीचा विचार? अरे बराबरीची पोरं झाली का बाप रिपीटची लाईट आली तर रात्री पाणी भरायला जातो राजे हो, आपला बाप आपल्याला पांघरून जातो. बराबरीची पोरं शेतात बॅटरी का घेऊन फिरतात तेव्हा विचारतात अण्णा आपला घरना दादा झोपेलची तुम्ही काम होऊ ना तो, तेव्हा बाप सांगतो अरे दुसरा नगर गवत ना भारा लईसन बुडगा फिडगा फुटी घ्या आता चाटून घाटू लागला, मी जिथला लोकेश नगर राबलो त्यांनी तिथलं राबू नाही म्हणून आता जरासा सुकना दिनुनात म्हणून तेल जपाडायनून मी वावर मजायरानू. आणि तोच पोरगा सकाळी उठून पापणी जरी ती ढोरेस पण झाडझुड आवरी नाही तरी तो चार खाई असल्या ऐकूच इथलं टर टर करत आमना झाला फक्त भाकरी मोडान काम नाही. त्या दिवस बापाला वाटतं येईल नानीमा दावी देतो तर चालतं, त्या दिन वाटतं माणसाला येईल नानीमा दावी देतो ना चालतं. हे जे जगद्गुरु तुकोबरांचं वाङ्मय आहे ना अंतकाळीचा करणे विचार का. अरे एकदा का तुम्हाला शनी ग्रहाची 7.5 लागली ना मी एकदा मिटून जाईल. एकदा का तुम्ही 9 ग्रहांमध्ये अटकले ना तर 9च्या 9 ग्रह चालले जातील. पण एकदा का आपली संतती आपल्याला गांजायला लागली ना तर ती शनी देवापेक्षा जास्त गांजते. भर भाऊबंदकीत नाक लावून संसार करताना जेसले आपण भाकरी दिन त्यातनी तेच नगर भाकरी मोडाना टाइमेस. अंतकाळीचा करणे विचार. कधी करायला हा विचार? काय येत नाही काय कशासाठी बोलले तू कोबराय? मंगळ हे नोहे कन्यापुत्राधिक राहीला लौकिक अंतरपाठ. अरे पैसा कमवताना जमीन जुमला कमवताना घरात कधीतरी वारकरी व्हा माळकरी व्हा, आपल्या पोरांना विठ्ठल नामाची धून ऐकवा. उतार वयात आपल्याला दिवस चांगले येतील. काय येत नाही आपल्याला उतार वयात दिवस चांगले? आयुष्यभर पैसा खूप कमवला धन खूप कमवलं पण कधी आपल्या पोरांना देवाऱ्याजवळ बसून आपला बाप देव धुताना दिसला नाही. कस काय पोरगा उद्या देव धुणार आहे हो? कधी त्याची माय त्याला हरिपाठ करताना दिसली नाही. आता सांगितलं जातं महाराज कमी वयाच्या पुरी पडून जातात, कमी वयाच्या पुरी निघून जातात, कमी वयाच्या पुरी विभिचार करतात. कधीच कमी वयाच्या पुरी विभिचार करणार नाही. घराघरातली माय कधीतरी पोरांना दिसली पाहिजे माझी माय ज्ञानेश्वरीचं पारायण करते. कधी दिसत नाही आपली माय. आपली माय दिसते फक्त टीव्हीना रिमोट दाबताना. आपली माय दिसली नाही पोरांना. हे लहान लहान पोरं आहेत ना, हे लहान लहान घरातले पोरं आहेत ना, तुकोबरांचं एक वाक्य वडील जे करती तयाना धर्म ठेवीती. वडील जे करतात आई जे करते ते लहान पोरं वाङ्मय करतात. मग अशा वेळेस जर तुमच्या मुलांना संस्कृतीचं वातावरण असेल तर तुम्हाला मंगलमय तत्व घरात नांदताना दिसेल. आणि विठ्ठल नामाचा गजर नसेल तर मंगळ हे नोहे कन्यापुत्राधिक आणि राहीला लौकिक अंतरपाठ. परिस्थिती गरिबीची राहू द्या पण पोरांना जेवताना कमीत कमी एवढं सांगा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला सांगितलं गेलं होतं. आजही या लुगड्यातल्या बाया दिवशीला दिवा लावत असताना त्यांच्या तरुणपणात त्यांच्या आजल सासूने जिस सासूने फुई सासून एक मंत्र म्हणताना लहान पोरांना दाखवलंय. आपल्या घरातली आजपासून 3री पिढी आठवा. दिव्या लावताना एक पोराला सांगत होती शुभम करोती कल्याणम. आरोग्य कुठे गेला हा मंत्र? का दिसत नाही हा मंत्र? फक्त एवढं सांगतात तुम्ही दुःख वाढलं मग सुखाचा रस्ता कोणी सोडला हो? काय वाटत नाही? अरे ज्या घरात शुभम करोती कल्याणमय, ज्या घरात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आहे, ज्या घरात हरिपाठाचा गजर आहे, ज्या घरात वारकरी संप्रदायाचे तत्व आहेत ना महाराज, तिथल्या पोरांना आजही आपल्या आईमध्ये रुक्माई दिसते आणि आपल्या बापात विठ्ठल दिसतो आहे.
मानादी काळानं आपण जे दुःख माथ्यावर घेतलं ना, पैसे कमवताना घरातनं देव गेला, पैसे कमवताना आपली विचारसरणी मरून गेली, पैसे कमवताना आपली नीतिमत्ता मरून गेली, तेच उदाहरण आपल्या पोरांनी घेतलं. म्हणून आपल्या पोरांना आपल्यातला देव दिसला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देव अंतरीला दुरी. देव लांब नाही आहे, देव जवळ आहे. पण तुकोबाराय सांगतात, तुमच्या मुलांना जर विठ्ठल नामाची मात्रा असती तर पथ्य गाजरलं असतं. विठ्ठल मात्रा घ्यावे, त्याने पथ्य सांभाळावे. ज्याच्या घरात विठ्ठल नामाचं पथ्य आहे त्याच्या घरात माय बाप उपाशी जरी झोपलं तर ते पोरग ती सून जेवण करत नाही, कारण त्यांना माहिती आहे आमचा देव उपाशी झोपलाय म्हणून ते जेवण करत नाही. पण ज्या घरात विठ्ठल नाही, ज्या घरात रामकृष्ण हरी नाही, ज्या घरात परंपरेची साधना नाही, त्या घरातले मायबाप कोपऱ्यात रडतायत की आमच्या पोटच्या पोरांना आम्ही कळलो नाही. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देव अंतरीला दुरी, डोळी या अंधारी पडलीसे. का मुलांच्या डोळ्यात अंधार गेला, का मायबापाच्या डोळ्यात अंधार गेला? कुठं चुकलो, कुठं वर्म चुकला? चुकली या वर्म फेरा पुढे संसारातलं सूत्र घरात जेव्हा नांदत. नामदेवराय सांगतात, संसारी असावे अस्वनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हे भजन ज्या वेळेस घराघरात नांदायला लागेल तेव्हा तुकोबाराय सांगतात, सावधान ऐसे काही ते विचारा आम्हाला. पण काय विचारा? आमची बुद्धीचं कौशल्य कसं वाढेल, आम्ही मानवी देहाचं कल्याण कसं करू. तर तुकोबाराय सांगतात, बुद्धीचं कौशल्य वाढण्यासाठी आणि मानवी धारणा जोपासण्यासाठी कधीतरी गुरु करा, कधीतरी संत करा. आणि संतांकडे जात असताना नम्रतेचा भाव ओतत असताना मुखातनं शब्द पडू द्या, मस्तक हे पाया सलाबादाप्रमाणे चालत असलेला मोठे बाबांच्या आशीर्वादाने आदरणीय परमपूजनीय आमचे दादाजी महाराजांच्या प्रेरणेने चालत असताना 22 वर्षाच्या या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहामध्ये धर्मराज बाबांच्या आठवणीने, धर्मराज बाबांच्या परंपरेने आणि पूर्वजांनी या गावामध्ये जी धारणा धोरणं नेमली त्या अनुषंगाने धर्मराज बीजच्या निमित्ताने आणि निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या अनुषंग साधून केला जाणारा हा हट्टहास. आणि या हट्टहासातली आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय गंगाराम पाटील असतील, गणेशदादा साळुंके असतील. त्यांना एक सांगेल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल, इन संत पुरुषों का संग तो तभी होता है जब भाग्य हो अनुकूल. माझं काहीतरी पारब्ध उद्याला आलं असेल तेव्हा तुमच्यासारखी मंडळी आहे. विनेकरी बाबांपासून गावातली ही जी काही वारकरी संप्रदाय टिकवणारी तरुण तडफदार आणि काही वयस्कर बाबा मंडळी आहे, लहान पोरं आहेत. मी एक कौतुक करेन, 4 पोरं असतील तिकडं हसणाऱ्यांपेक्षा इकडं ही मंडळी वडणदार दिसते. ऐका ना, घराणेशाही उमटायला वेळ नाही लागत, घराणेशाही चमकायला वेळ नाही लागत. काल परवा मी कीर्तनाला जात असताना, साक्री परिसरात कीर्तनाला जात असताना असं आम्ही रस्त्यानं निघालो. रस्त्यानं निघत असताना एक लहानसं पोरग होतं, प्रतिलाल दादा इथलंच तोंड काढे, दरवाजा माहीत इथलंच तोंड काढे, इथलं तोंड काढा का ते बांबले असं जरासं पुढे जाऊ दे, कसं करे जांबा तो करा. आता आम्ही ऐकलो, वय तेवढी बुद्धी त्याची. महाराज तुम्हाला एक सांगू का, लहानपणी मुलाच्या गळ्यात टाळ येण्यासाठी जांबा तुकाराम बोलण्यासाठी मायबापाची कुस पवित्र लागते, सोपं नाही राहते. ते पोरग इतकं अप्रूप बोलायचं
आम्ही विचार केला याच्या तोंडात ना अजून पुन्हा ऐकायचं ना, आपण पुढे जाऊ. लगेच ते पोरगा अजून बोलायचं, औ औ जांबा तो करा. मला आवडलं त्याचं बोललो. मी मुद्दा मागे सरकलो. त्याने मान काढताच त्याला धरली. म्हणतं खरे काय बोलता रे, काय बोललो. तेवढ्यात त्याचे बाबा आले. आता ते कृष्णाजी माऊलींचा परिसर तो. ते बाबा बोलले म्हणे बाबा आमच्याकडे रोज हरिपाठ होतो ना, आमच्याकडे ते सर्व पोरं धोतर वगैरे घालेले राहतात, याला अजून एवढं बोलतायत म्हणून हा टाळला झंबा म्हणतो. म्हटलं बाबा तुम्ही जिवंत आहात म्हणून या नातूमध्ये हे गुण चमकतायत. तुम्ही जिवंत आहात म्हणून हे नातूमध्ये गुण चमकतायत. अहो तो झांबा का म्हणे, पण तुकाराम बोलणार ना ही आपली श्रीमंती आहे महाराज, ही आपली श्रीमंती आहे. आणि पुढे गेलो ज्याच्याकडे आमचं कीर्तन होतं उत्तर कार्य 10व्याचं, ते बाबा सुरतला वारलेले होते. ते उत्तर कार्य करण्यासाठी ते पोरग तिथं आलेलं होतं. ते आईवडिलांसोबत आलेलं पोरग होतं. आता काय मायबापाचं वडण असतो महाराज, काय माय मावल्या वडण लावतो पोरांना. ते घरात एवढंच पोरग होतो. मी त्या फुलांचा हार टाकला त्या बाबांच्या फोटोवरती. ते लहानशा पोराला विचारलं, मी म्हटलं काय रे बेटा काय रे तुमच्या घरी. ते पोरग इतकं अप्रूप बोललो. काय सावध असतील त्यांचे मायबाप, काय सावध असतील त्यांचे विचार. ते एवढंसं लहानसं पोरग काय बोललो म्हणे बाबा आमच्या आजोबा आहेत ना सुरतला वारले.